लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे। कारण वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी सोबत न जाण्याचा निर्णय घेतलाय आणि हा निर्णय घेत प्रकाश आंबेडकर यांनी आता महाविकास आघाडीला हा मोठा धक्का दिला आहे। त्याचसोबत आपल्या उमेदवारांची यादी सुद्धा जाहीर केलेली आहे। आज पत्रकार परिषद घेऊन प्रकाश आंबेडकर यांनी हा निर्णय घेतलाय आणि सोबतच आपल्या 7 उमेदवारांची घोषणा सुद्धा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी केली आहे। यामुळे वंचितने एक प्रकारे एकला चलो रेचा नारा दिला असल्याचं या त्यांच्या भूमिकेतून दिसून येत आहे। त्याचसोबत प्रकाश आंबेडकर यांची ही भूमिका म्हणजे महाविकास आघाडीसाठी एक मोठा झटका आहे। तर दुसरीकडे वंचितनं मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत नवीन आघाडी केली असल्याचे संकेत सुद्धा मिळत आहेत। कारण प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच मनोज जरांगे यांची भेट घेतली होती। अंतरवाली सराटी इथं या दोघांची भेट झाली होती आणि या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपल्या उमेदवारांची घोषणा सुद्धा केली आहे। खरं तर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडी सोबत मागच्या काही दिवसांपासून जागा वाटपासंदर्भात बैठका सुरू होत्या, चर्चा सुरू होत्या। मात्र आता ही आघाडी जी आहे ती फिसकटली असल्याचं स्पष्ट दिसतं आहे आणि असं स्पष्ट सुद्धा झालेलं आहे। कारण अकोल्यात आज जी पत्रकार परिषद झाली आहे या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या एक स्वतंत्र भूमिका जाहीर करत आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे। प्रकाश आंबेडकरांनी उमेदवारी जरी जाहीर केली असली तरी महाविकास आघाडी सोबतचं जे नातं होतं की जेव्हा जी महाविकास आघाडी सोबत त्यांची जी युती होती ही या आघाडीतून ते बाहेर पडले आहेत का असा जेव्हा प्रश्न माध्यमांकडून विचारण्यात आला त्यावर त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली नाही। त्यावर बोलणं त्यांनी खरं तर टाळलं आणि त्या संदर्भात आपण उद्या बोलू असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। आज आपण केवळ उमेदवारांची घोषणा करतो आहोत आणि प्रश्न उत्तरांना आपण उद्या त्यावर बोलू असं त्यांनी म्हटलेलं आहे। महाविकास आघाडीकडून खरं तर वंचितला 4 जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता जो वंचितला मान्य नव्हता आणि त्यानंतर महाविकास आघाडीकडून 5 जागांचा प्रस्ताव सुद्धा वंचितला देण्यात आला होता। मात्र असं असतानाच आता प्रकाश आंबेडकर यांनी आपली ही स्वतंत्र भूमिका जाहीर केलेली आहे। याआधी सुद्धा महाविकास आघाडीमध्ये सर्वात आधी प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे गटाशी बोलण्याचा प्रयत्न केला होता, त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता। पण नंतर उद्धव ठाकरे गटाकडून आपल्याला अपेक्षित साथ मिळत नाही अशी खंत प्रकाश आंबेडकर यांनी बोलून दाखवली होती आणि त्यानंतर सुद्धा जर का महाविकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय असताना सुद्धा प्रकाश आंबेडकर हे मवियाच्या बैठकीला उपस्थित राहायचे, पण त्यावेळी सुद्धा त्यांच्या पक्षामध्ये कुठेतरी अस्वस्थता असल्याचं वेळोवेळी दिसून आलं होतं। प्रकाश आंबेडकर किंवा त्यांच्या पक्षातल्या इतर नेत्यांनी सुद्धा ही नाराजी बोलून दाखवली होती आणि आजच्या पत्रकार परिषदेतून मात्र त्यांनी स्वतंत्र भूमिका जाहीर केलेली आहे आणि यामुळे हा महाविकास आघाडीसाठी एक मोठा धक्का मानला जातोय। लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। वंचित बहुजन आघाडी नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात वंचित काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलेलं आहे। याशिवाय उद्धव ठाकरे गटाला सुद्धा त्यांनी एक प्रकारे या पत्रकार परिषदेतून धक्का दिलेला आहे। कारण सांगलीमध्ये वंचितनं इथं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या ओबीसी बहुजन पार्टीला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलेलं आहे। हा कुठेतरी उद्धव ठाकरे गटाला सुद्धा त्यांनी एक प्रकारे धक्का दिलेला आहे। मात्र वंचितचा हा निर्णय कुठेतरी ज्या आघाडी निर्माण होणार होती त्याला कुठेतरी आता त्यामध्ये स्पष्टपणे फूट पडली असल्याचं दिसतंय। जी त्यांनी घोषणा केली आहे त्या घोषणेमध्ये प्रामुख्याने अकोला असेल, भंडारा, गोंदिया, त्यानंतर गडचिरोली, चंद्रपूर, बुलढाणा, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ, वाशिम या 7 मतदारसंघांचा समावेश आहे। तसंच
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत कुठेतरी नवी आघाडी होणार असल्याचं सुद्धा आता बोललं जात आहे। आणि या संदर्भात त्यांनी असं म्हटलंय की मनोज जरांगे त्यांच्या उमेदवारांबाबत 30 एप्रिल पर्यंत निर्णय घेणार आहेत आणि त्यानंतर या आघाडीची घोषणा होऊ शकते असे हे स्पष्ट संकेत त्यांच्याकडून मिळालेले आहेत। कारण कालच रात्री मनोज जरांगे यांची भेट प्रकाश आंबेडकर यांनी घेतली होती आणि या भेटीनंतर या भेटीमध्ये विस्ताराने बोलणं झालं आहे आणि त्यात ओबीसी सोबत आघाडीचा निर्णय घेण्यात आला आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। तसंच जरांगे आणि मी दोघे मिळून लढणार असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे पुढच्या काही दिवसात आता मनोज जरांगे यांनी सुद्धा आपल्या मराठा बांधवांना सूचना दिलेल्या आहेत। 30 तारखेपर्यंत मला तुमचा निर्णय द्या असं मनोज जरांगे यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण मनोज जरांगे नेमकी काय भूमिका घेत आहेत त्यावर सुद्धा वंचित आणि मनोज जरांगे यांच्या मराठा समाजाची आघाडी सुद्धा महाराष्ट्रात पाहायला मिळू शकते। खरं तर मागच्या काही दिवसांपासून या चर्चा रंगल्या होत्या की प्रकाश आंबेडकर यांची वंचित कुठली तिसरी आघाडी तयार करणार का, महाविकास आघाडी सोबत न जाता ही तिसरी आघाडी राज्यात पाहायला मिळणार का असं बोललं जात असताना किंवा अशा चर्चा सुरू झालेल्या असतानाच काल प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आणि आज सुद्धा आजच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी या नवी आघाडीचे स्पष्ट संकेत सुद्धा मिळत आहेत। त्यामुळे आता मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। या संदर्भात आम्ही ज्या काही बातम्या असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच। ते जाणून घेण्यासाठी या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा।